नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मी ज्यांना पक्षात आणले, माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब, तर ह्यांचा पक्षप्रवेश ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये घेतले, तर घेतल्यानंतर असं मला आता वाटू लागलं की मीच माझ्या पायावरती स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतले. कारण आज त्यांचं जो प्रेम आहे तो फक्त तर त्या म्हणजे प्रेमावरती साहेबांचा जीव म्हणजे अडकलेला आहे. त्यामुळे इथं पूर्णपणे लाडक्या बहिणीचं पत्ता कट करण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, काल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जिल्हा परिषद पंचायती समिती संदर्भात मुंबईमध्ये बैठक बोलावली होती. तर त्या बैठकीला मी स्वतः हजर होते. तर त्या बैठकीला आपले उद्योग मंत्री उदय सामंत सर, शिंदे साहेब, श्रीकांत दादा यांनी स्वतः होते. आपल्या जिल्ह्याचे पण पदाधिकारी उपस्थित होते. पण या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर आणि साहेबांसमोर मी एकच प्रश्न मांडले की साहेबांचे 9 झडपी गट आहेत, 9 मधले त्यांनी 8 लढू दे, पण बोरामणी जिल्हा परिषद गट तुमच्या लाडक्या बहिणीला सुटायला पाहिजे आणि हे स्वतः तुम्ही हमी द्या. तर साहेबांनी लगेच तिथं पूर्णपणे म्हणले की बोरामणी झडपी गट आणि तर त्यांना द्या. अशा पद्धतीनं बोलल्यानंतर संध्याकाळी 11 वाजता आमच्या म्हणजे पक्षाचे सोलापूरचे संपर्क प्रमुख कदम साहेबांनी बी फॉर्म माझ्या हातात दिले. बोरामणी पंचायत समिती गण आणि झडपी गणाचे बी फॉर्म हातात दिल्यानंतर हे फॉर्म येणार आहेत असं तिथल्या अधिकाऱ्यांनी बोलले. तुम्ही बसा 10 मिनिट म्हणून बोलले, पण 10 मिनिट म्हणता 1 तास झालं. नंतरने आमच्या जिल्ह्यातील काही कटकारस्थानी लोक डायरेक्ट पक्षाच्या सचिवांना कॉल केले आणि वेगळ्या पद्धतीने बोलून आणि तर त्यांचा पत्ता कट कशा पद्धतीने करता येईल हे षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणाने रचलं गेलं. आणि तिथं थांबल्यानंतर शेवटच्या क्षणी बोलले की बी फॉर्म राहू दे, इथं उद्या आम्ही शहाजी बापूंकडे पाठवतो आणि तिथून तुम्ही सांगोलेला ऑफिसला जाऊन कलेक्ट करा. आणि आम्ही ज्या वेळेस तिथून आलो मुंबईहून सकाळी, परत आम्ही गेलो सांगोल्याला गेल्यानंतर शहाजी बापूंना बोललो, साहेब आमचा बी फॉर्म द्या. मग बोलल्यानंतर थांबा म्हणून बोलले आणि साहेब म्हेत्रे साहेबांना फोन लावले. तर साहेब म्हणले, जर अनिता माळगेला बोरामणी जिल्हा परिषद गट जरा दिलात तर मी पूर्णपणे ह्या 9 झडपीच्या प्रक्रियेमधून मी बाहेर पडतो. हे म्हणजे एक हुकुमशाही पद्धतीनं पूर्णपणे एक दबाव गट किंवा दबाव आणायचं काम साहेबांनी करत आहेत. आणि इथं लाडक्या बहिणींना न्याय तर दूर, एखाद्या माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील महिलांसाठी झटणाऱ्या महिलांवरती अन्याय करून इथं पूर्णपणे लाडक्या बहिणीचा पत्ता कट करण्यात आलेला आहे. आणि हे माझं म्हणजे अपमान नाही, समस्त महिला वर्गांचा अपमान आहे. आणि आज एक महिला काय करू शकते हे वेळ आल्यानंतर नक्कीच कळेल. कारण एक नारी सप्य भारी. आणि हे सर्व करत असताना आम्ही इच्छुक म्हणून म्हणत असताना आमच्यांवरती डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी, ह्यांना उडवतं म्हणून धमकी, गाडीने खलास करतो म्हणून धमकी, ह्याला पूर्णपणे त्यांच्या ऑफिसमध्ये बोललेलं आमच्याकडे ऑडिओ पण आहे, व्हिडिओ पण आहे. आम्ही उद्याच्या उद्या पत्रकार परिषद घेऊन हे सर्व व्हायरल नक्कीच करणार आहोत. आणि नक्कीच हे षडयंत्र कशा पद्धतीनं महिलांच्या विरोधात रचलं जात आहे. कारण एका झडपी गणासाठी म्हणजे एक अनिता माळगे एवढ्या सगळ्यांना भारी पडली, हे खरोखरच्या महिलांचं मी एक हे म्हणून समजते. आणि आमच्या सगळ्या महिला एकत्रित आलेत. आगे बढो ताई, पीछे खडे हम सभी बहिणा. आणि आज शिंदे साहेबांनी सुद्धा ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आज वरिष्ठांचा आदेश झुगारून साहेबांनी इथं पूर्णपणे हुकुमशाही चालवलेला आहे. साहेबांसोबत आमच्या पण पक्षातील काही लोक आहेत, ते सुद्धा साहेबांच्या ह्याला खत पाणी घालत दुसऱ्या तालुक्याचे येऊन इथं आमच्या तालुक्यामध्ये येऊन नाही ते उठाठेवा करून आम्हाला पूर्णपणे कमी लेखायचा प्रयत्न करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण माझं शिंदे साहेबांचं अगदी जवळचं नातं आणि आज साहेबांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि आज श्रीकांत दादांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट हे कुठंतरी त्यांना डोक्यामध्ये खूप लागलंय. कारण ही एक महिला उद्या चालून माझ्या पायातली अडथळा बनू शकेल. त्यामुळं हे षडयंत्र रचलं जात आहे. आणि आज पूर्णपणे झडपी गणाच्या माध्यमातून, बोरामणी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आज माझं जर पत्ता कट करायचं जर काम करत असेल तर संपूर्ण लाडक्या बहिणी पूर्ण महाराष्ट्राची सत्ता उलटापालट केली तर कसं काय होईल येणारा वेळच ठरेल. आणि उद्या पूर्णपणे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन
सगळं काय असेल तर डिटेल मीडियासमोर सादर करणार आहे. धन्यवाद.